मंडळी, कधी-कधी एखादी घटना आपल्या अगदी डोळ्यांसमोर घडत असते. पण त्यामागचं भयंकर सत्य आपल्या कल्पनेपलीकडच असतं. हो, आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं एक असतं आणि त्यामागे असणारा कट हा काहीतरी वेगळाच असतो. आता जेव्हा समाजात काही वाईट घडतं, तेव्हा आपण काय करतो? पोलिसांकडे जातो. कारण खाकी वर्दी ही आपल्या सुरक्षेची एक प्रकारे हमी असते. पण विचार करा, जर तीच खाकी वर्दी आणि गुन्हेगार एकाच ताटात जेवायला लागले तर? जर कायद्याचे रक्षकच भक्षक बनले तर? सर्वसामान्यांनी न्याय मागायला कुणाकडे जायचं? जुलै 2026 पुण्याच्या वेशीवर नवले पूल ते खेड पोलीस चौकी या प्रवासात घडलेला एक असा दरोडा ज्याचा कट ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. 1 कोटी रुपयांची रोकड, डोळ्यात फेकलेली मिरीची पूड, एक तोतया पत्रकार आणि या सगळ्याला संरक्षण देणारे प्रत्यक्ष पोलीस अधिकारी. हा केवळ एक आर्थिक गुन्हा नव्हता, तर न्यायव्यवस्थेला लागलेली एक मोठी कीड होती. नेमकं काय घडलं त्या दिवशी? या कटाचा मास्टरमाइंड कोण होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस चौकीच्या आतमध्येच हा दरोड्याचा माल कसा वाटला गेला? सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा, ही गोष्ट सुरू होते 18 जुलै 2026 रोजी. पुणे आणि पिंपरी चिंचवड हा परिसर औद्योगिक आणि रिअल इस्टेटचा मोठा पट्टा आहे. इथं मोठ्या प्रमाणावर रोख रकमेचे व्यवहार चालतात. तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेले एक 35 वर्षीय व्यावसायिक हर्षवर्धन भूषण पवार आणि त्यांचे शेजारी किरण आपटे यांच्या मध्यस्थीने चव्हाण एंटरप्राइजेस नावाच्या एका कंपनीला तब्बल 1 कोटी रुपयांच्या रोख रकमेची गरज होती. याच 1 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीसाठी 18 जुलैला दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास हर्षवर्धन पवार हे त्यांच्या एका कामगारासह पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्माजवळ पोहोचले. त्यांच्याकडे 2 वेगवेगळ्या बॅगांमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड होती. पण मंडळी, मराठीत एक म्हण आहे, भिंतीलाही कान असतात. या प्रचंड मोठ्या व्यवहाराची गुप्त माहिती आधीच काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपर्यंत पोहोचली होती. आणि ही माहिती पोहोचवणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून ज्या खाजगी कारमधून हा व्यवहार आणि पैशांची वाहतूक होणार होती, त्या कारचा चालक विक्रम विलास चाकणकर हाच होता. दाहेरीचा रहिवासी असलेल्या या 44 वर्षीय विक्रमने या कटात खबऱ्याची आणि मास्टरमाइंडची भूमिका बजावली. त्यानेच त्याच्या इतर गुन्हेगार साथीदारांना या पैशांची अचूक टीप दिली. यात सामील होते अमेय अरविंद कारले, गणेश रमेश कदम आणि या संपूर्ण कटाचा सूत्रधार असलेला एक तोतया पत्रकार आशिष तिवारी. हे सगळे एकाच परिसरातील म्हणजेच दाहेरीचे रहिवासी. विशेष म्हणजे आशिष तिवारी आणि अमेय कारले हे तर एकाच इमारतीत राहणारे. गुन्हेगारांनी या कटाचं नियोजन अत्यंत बारकाईनं आणि सायकोलॉजिकल लेवलला केलेलं होतं. हा पैसा नरे इथल्या HDFC बँकेत जमा करण्याचं ठरलेलं होतं. ठरल्याप्रमाणे गाडी नरे पुलाखालून जायला हवी होती. पण चालक विक्रम चाकणकर यानं पूर्वनियोजित कटानुसार गाडी अचानक पुलावरून मुंबई बंगलोर हायवेवर नेली. हा मार्ग जाणीवपूर्वक बदलण्यात आला होता. कारण गाडी निर्जन ठिकाणी नेऊन दरोडा टाकता येईल आणि नरे पोलिसांचं अधिकार क्षेत्र म्हणजेच ज्युरिडिक्शन बदलून या तांत्रिक बाबीचा त्यांना फायदा घेता येईल, असा त्यांचा डाव होता. शिवाय त्यांनी ठरवलं होतं की आपण पोलिसांचा बनाव रचायचा. हा 2 नंबरचा पैसा आहे अशी भीती दाखवली की व्यावसायिक घाबरून पोलिसात जाणारच नाही, हा त्यांचा कयास होता. जेव्हा हर्षवर्धन पवार यांची गाडी नवले पुलावर आली, तेव्हा आधीच पार्टीवर असलेल्या एका दुचाकीवरून 2 अज्ञात व्यक्ती तिथं आल्या. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे गाडी अडवली आणि दमदाटी सुरू केली. "आम्ही पोलीस आहोत. तुम्ही 2 नंबरचा पैसा, माल घेऊन जाताय. गाडी तत्काळ बाजूला घ्या." अशा शब्दात त्यांनी त्यांना दरडावलं. शिवाय पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून पवार यांच्या मनात कायद्याची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबताच दरोडेखोरांनी पैशांच्या बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला. हर्षवर्धन पवार यांनी आपला कष्टाचा पैसा वाचवण्यासाठी जोरदार प्रतिकार केला. पण दरोडेखोरांनी थेट त्यांच्या डोळ्यातच मिरची पूड टाकली. गाडीत एकच हाहाकार उडाला. या जीवघेण्या झटापटीत मध्यस्थी करणारे किरण आपटे यांनी प्रचंड प्रसंगावधान राखलं. त्यांनी 73,50,000 रुपयांची रोकड असलेली एक मोठी बॅग घेतली आणि ते गाडीतून पळ काढण्यात यशस्वी झाले. या एका धाडसामुळे गुन्हेगारांच्या हाती संपूर्ण 1 कोटींची रक्कम लागली नाही.
हा या प्रकरणातला एक मोठा टर्निंग पॉइंट होता. पण डोळ्यात मिरची पूड गेल्यानं हर्षवर्धन पवार गाडीतच अडकून पडले. त्यांच्याकडे उर्वरित 26,50,000 रुपयांची रक्कम असलेली दुसरी एक बॅग होती. आता दरोडेखोरांनी कार चालकाला, जो आधीपासूनच त्यांचा साथीदार होता, त्याला गाडी थेट खेड शिवापूर पोलीस चौकीकडे नेण्याला भाग पाडलं. नरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला हा प्रकार असतानाही सुद्धा गाडी पुणे ग्रामीणच्या खेड शिवापूर चौकीतच का गेली? कारण त्या चौकीत या दरोडेखोरांचे खाकी वर्दीतले साथीदार त्यांची ऑलरेडीच वाट बघत होते. दुपारी 2 वाजता गाडी खेड शिवापूर पोलीस चौकीत पोहोचली आणि इथून पुढे जो प्रकार घडला तो न्यायव्यवस्थेला अक्षरशः काळिमा फासणारा आहे. गाडी चौकीत पोहोचताच तो या पत्रकार आशिष तिवारी खाली उतरला आणि त्यानं जाणीवपूर्वक आरडाओरडा सुरू केला. मी पोलीस आहे, मी या 2 नंबरच्या पैशावाल्यांना पकडून आणलाय, असा खोटा बनाव त्यानं रचला. याच वेळी चौकीत राजगड पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेली महिला पोलीस हवालदार प्रमिला शरद निकम आणि पोलीस नाईक अजित इसुब मेस्त्री हे उपस्थित होते. आता यातली सगळ्यात भयंकर बाब आहे का, प्रमिला निकम या आदल्या दिवशी सलग 24 तास ड्युटीवर होत्या. त्यामुळे घटनेच्या दिवशी म्हणजेच 18 जुलैला त्यांना अधिकृतरित्या सुट्टी होती. असं असतानाही सुट्टीच्या दिवशी त्या खाकी वर्दी घालून चौकीत हजर होत्या. नुसत्या हजर नव्हत्या, तर चौकीच्या समोर एका डोसा सेंटरवर त्या दुपारपर्यंत बसून या गाडीचीच वाट बघत होत्या. याचा सरळ अर्थ असा होता की प्रमिला निकम आणि आशिष तिवारी यांचे आधीच साटलोटत झालेलं होतं आणि या दरोड्याची पूर्वकल्पना आधीच पोलिसांना होती. चौकीत पोहोचल्यावर प्रमिला निकम आणि अजित मिस्त्री यांनी कायदेशीर कारवाई करायची सोडून दरोड्याचा बळी ठरलेल्या हर्षवर्धन पवार यांनाच धमकावायला सुरुवात केली. तो या पत्रकार आशिष तिवारीला त्यांनी भक्कम पाठिंबा दिला. तुम्ही 2 नंबरचा धंदा करताय, तुम्हाला आत्ताच्या आत्ता अटक करतो, अशी भीती त्यांनी पवार यांना दाखवली. या मानसिक दबावाचा फायदा घेत या भ्रष्ट पोलिसांनी आणि पत्रकाराने पवार यांच्याकडच्या 26,50,000 तब्बल 20 लाख रुपये शिताफीने बाजूला काढले. त्याचं अर्थकारण बघा किती पक्क होतं. रेकॉर्डवर फक्त 6,50,000 रुपये अधिकृत मुद्देमाल म्हणून दाखवायचे आणि उरलेले 20 लाख रुपये स्वतःच्या खिशात घालायचे. ही 20 लाखांची रक्कम आशिष तिवारीने त्याच्या मोपेडच्या डिक्कीत लपवली आणि यात त्याला मदत कोणी केली? तर प्रत्यक्ष महिला हवालदार प्रमिला निकम हिनं. हा संपूर्ण कट यशस्वी झालाच असता. हे 20 लाख रुपये या भ्रष्ट व्यवस्थेच्या घशात गेलेच असते. पण खाकी वर्दीत जसे काही मंडळी भ्रष्ट लोक असतात, तसेच काही अतिशय प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी सुद्धा असतात. राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे या प्रकरणातील असेच एक हिरो ठरले. संतोष जाधव यांना गुप्त सूत्रांकडून खेड शिवापूर चौकीत काहीतरी संशयास्पद घडत असल्याची माहिती मिळाली. तिकडे प्रमिला निकमला संशय आला की साहेबांना काहीतरी समजलंय. स्वतःला वाचवण्यासाठी आणि वरिष्ठांची दिशाभूल करण्यासाठी मग तिनं जाधव साहेबांना फोन केला आणि खोटं सांगितलं की सर, आम्ही हवाल्याची खूप मोठी रक्कम पकडली आहे. पण पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे काय कच्च्या गुरीचे चेले नव्हते. वेळ न घालवता ते तातडीनं खेड शिवापूर चौकीत पोहोचले. त्यांच्या अचानक येण्यानं तिथल्या भ्रष्ट पोलिसांची आणि त्या तोतया पत्रकाराची अशी काय पाचावर धारण बसली की काय बोलायलाच नको. पैसे लपवताना त्यांची इतकी तारांबळ उडाली की तिथे अक्षरशः पैशांची फेकाफेकीच सुरू झाली. चौकीत अक्षरशः पैशांचा पाऊस पडल्यासारखं दृश्य होतं. त्यानंतर साहेबांनी थेट सूत्र हाती घेतली. त्यांनी हर्षवर्धन पवार यांच्याकडच्या पैशांची स्वतः मोजदाद केली. तेव्हा त्यात मोठी तफावत आढळली. जाधव यांच्या कडक चौकशीमुळे आशिष तिवारीच्या डिक्कीत लपवलेले ते 20 लाख रुपये अखेर समोर आलेच. वरिष्ठांच्या रेट्यामुळे घाबरलेल्या या टोळीला ती रक्कम तात्काळ पवार यांना परत करावी लागली. आता यातली एक अतिशय महत्वाची तांत्रिक बाब समजून घ्या. खेड शिवापूर पोलीस चौकीत जाणीवपूर्वक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नव्हते किंवा जे होते ते बंद ठेवलेले होते. भ्रष्ट व्यवहारांसाठी हा चौकीचा परिसर एक सुरक्षित अड्डा बनला होता. पण म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं. अशा वेळी गुन्हेगाराला निसर्ग सुद्धा मंडळी साथ देत नाही. चौकीच्या अगदी समोर असलेल्या एका हॉटेलचा सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम स्थितीत सुरू होता. आशिष तिवारीने गाडीतून पैसे काढून ते दिग्गीत ठेवल्याचा आणि महिला हवालदार प्रमिला निकमच्या सहभागाचा संपूर्ण प्रकार त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत अगदी सरळपणे स्पष्टपणे कैद झालेला होता. हाच तो निर्विवाद पुरावा ठरला ज्यानं खाकी वर्दीचा बुरका अक्षरशः फाडला. या गंभीर घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडे या सर्व सीसीटीव्ही फुटेजसह एक गोपनीय अहवाल सादर केला. या अहवालात हवालदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यावर कसा दबाव आणला याचाही उल्लेख होता.
हा प्रकार मूळचा नरे म्हणजेच पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू झाल्याने पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि परिमंडळ उपायुक्त सागर कवडे यांनी याची अतिशय गंभीर दखल घेतली. सुरुवातीला नरे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या FIR मध्ये पोलिसांची नावं नव्हती, पण CCTV पुरावे समोर येताच पुरवणी गुन्हा दाखल करून प्रमिला निकम आणि अजित मिस्त्री यांना सह आरोपी करण्यात आलं. म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींची पार्श्वभूमी तपासली तर एक अतिशय भयंकर संघटित गुन्हेगारीचं जाळ समोर येतं. मुख्य आरोपी आशिष तिवारी हा स्वतःला पत्रकार म्हणून घ्यायचा. या घटनेत त्याला नरे पोलिसांनी आता 24 जुलै रोजी रात्री अटक केली असून न्यायालयानं त्याला 27 जुलैपर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्रात पत्रकाराच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार हे काही नवीन नाहीत. आणि ती महिला हवालदार प्रमिला निकम, तिचा हा काही मंडळी पहिलाच प्रताप नव्हता. पुढारीच्या एका वृत्तानुसार या घटनेच्या काही दिवस आधीच याच खेड शिवापूर चौकीत एका अत्याचाराची म्हणजेच पोक्सोची अत्यंत गंभीर अशी तक्रार ही दाखल करण्यात आलेली होती. तेव्हा याच प्रमिला निकमने तक्रारदारांना मेसेज करून तो पोक्सोचा गुन्हा दाबण्याचा आणि त्याला केवळ अपघात भासवण्याचा भयंकर प्रकार केलेला होता. त्याही वेळी संतोष जाधव यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे हे सत्य उघड झालेलं होतं. स्वतःचं बिंग फुटू नये म्हणून तिनं आपल्या एका पुरुष सहकार्यालाही खोटं बोलायला भाग पाडलेलं होतं. यावरून तिची मानसिकता किती निर्ढावलेली आणि गुन्हेगारी स्वरूपाची होती हे स्पष्ट होतं. शिवाय 24 तासांच्या ड्युटीनंतर सुट्टीच्या दिवशी वर्दी घालून दरोड्यात सामील होणं हे प्रशासकीय वचक संपल्याचंच एक प्रतीक आहे मंडळी. आज घडलेल्या या प्रकरणात एकूण 10 जणांवर दरोडा, अपहरण, खंडणी, कट रचणं आणि तोतयागिरी अशा गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. आशिष तिवारी, विक्रम चाकणकर, अमेय कारले आणि गणेश कदम यांना अटक झाली आहे. पण आश्चर्याची आणि संतापाची गोष्ट म्हणजे प्रमिला निकम आणि अजित मिस्त्री यांच्यासह 6 आरोपी अजूनही फरार आहेत. आता पोलीस खात्यातलेच लोक फरार असल्यामुळे त्यांना तपासाच्या पद्धती, मोबाईल लोकेशन लपवणं या सगळ्या पळवाटा ऑलरेडीच माहिती आहेत. त्यामुळे त्यांना पकडणं आता हे पोलिसांसाठीच एक मोठं आव्हान बनलं आहे. या संपूर्ण घटनाक्रमातून एक समाज म्हणून आणि एक व्यवस्था म्हणून आपण काय शिकायचं, तर म्हणजे हा दरोडा केवळ पैशांचा नाही, तर तो आपल्या विश्वासावर घातलेला एक प्रकारचा दरोडा आहे. पहिली गोष्ट म्हणजे खाकी वर्दी आणि गुन्हेगारांचं हे साटलोटं मोडून काढणं खरंच अत्यंत गरजेचं आहे. ही कोणती एकुलती एक घटना नाही आहे. पोलीस चौकीतच दरोड्याचा माल वाटून घेण्याचं धाडस होतं, याचा अर्थ ही सिस्टीम आतून किती सडली आहे हे दिसून येतं. 2 नंबरचा पैसा असला की लोक घाबरून तक्रार करत नाहीत. याच मानवी मानसिकतेचा गैरफायदा हे संघटित गुन्हेगार घेतात. दुसरी गोष्ट, या तोतया पत्रकारांचा सुळसुळाट. सोशल मीडियाच्या युगात माईक अन कॅमेरा घेऊन कुणीही उठतो आणि स्वतःला पत्रकार म्हणून घेतो. पण याच पत्रकारितेच्या जीवावर ते लोक अनेकांना फसवतात. तिसरी आणि प्रशासकीय पातळीवरची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे CCTVचा अभाव. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही पोलीस चौक्यांमध्ये CCTV का नसतात? हा तांत्रिक बिघाड नाहीये, भ्रष्ट कृत्य लपवण्याची एक प्रकारची सोय आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस चौकीत ऑडिओ रेकॉर्डिंगसह CCTV अनिवार्य करून त्याचं थेट प्रक्षेपण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात असलंच पाहिजे. पुण्यासारख्या मोठ्या व्यावसायिक शहरात जेव्हा रस्त्यावर असे दरोडे पडतात आणि त्यात पोलीसच सामील असतात, तेव्हा उद्योग क्षेत्रातील सुरक्षिततेवर आणि पर्यायानं राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर देशातून मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. बाकी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे हे प्रकरण उघडकीस आलं, ही निश्चितच एक प्रकारे अभिमानाची बाब आहे. पण पोलीस नेतृत्वानं हे आत्मपरीक्षण करायला हवं की प्रमिला निकम सारख्या प्रवृत्तींवर आधीच कठोर कारवाई का झाली नाही. फरार असलेल्या त्या पोलिसांना आणि त्यांच्या साथीदारांना लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जाव्यात आणि त्यांना कायद्यानुसार कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, हीच सर्वसामान्य जनतेची आता अपेक्षा आहे. तर आणि तरच या खाकी वर्दीवरचा उडालेला विश्वास पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल. बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? सिस्टीम मधली ही घाण साफ करण्यासाठी आणखी काय पावलं उचलली गेली पाहिजेत? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.